तुम्ही म्हणता वक्तृत्व आम्हाला तेवढं जमत नाही, तुम्ही वक्तृत्वाला काय दिलं? वक्तृत्वानं तुमच्या आयुष्यात येऊन परिवर्तन करण्यासाठी वक्तृत्वाला तुम्ही काय दिलं? त्याला आपण काहीतरी दिलं. आता उदाहरणार्थ आपल्याकडे पैसा आहे, भरपूर पैसा आहे आपल्याकडं. इथं पुणे मुंबईला भाषण शिकायला लोक येतात म्हणजे पैसावालेच लोक येतात, गरीब कोणी येत नाही, हे की नाही? गरीब मग पोटा पाण्यासाठी काम करतात. बरं, आपल्याकडे पैसा आहे, पण त्या पैशासाठी आपण काहीतरी दिलं ना, काहीतरी केलं ना. काय केलं पैशासाठी? अहो राब राबलो होतो, आमच्याकडं वेळच नाही दुसऱ्यांना द्यायला, इतका वेळ आम्ही पैसा कमवायला दिला, म्हणून पैसा तुमच्याकडं आला. माणसं जोडण्यासाठी जर वेळच दिला ना, माणसं जोडत राहायचंय, प्रचंड वेळ दिला माणसं जोडण्यासाठी, तर माणसं तुमच्याकडे असतील, कारण तुम्ही वेळ दिला, माणसं कमावलीत. पैशाला वेळ दिला, पैसा कमवाल. माणसाला वेळ दिला, माणसं कमवाल. वक्तृत्वाला वेळ दिला तर वक्तृत्व पण कमवाल ना. पण माणसं कमवण्याच्या नादात, पैसा कमवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला कधी, तुमच्या व्यक्तित्वाला कधी विकसित केलंच नाही. तुमचं व्यक्तिमत्व कधी तुम्हाला कधी स्वतःला प्रगट केलंच नाही, तुम्ही स्वतःला कधी सिद्ध केलंच नाही. आणि जी माणसं स्वतःला सिद्ध करतात ना, ती माणसं प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध व्हायचं असेल तर आधी स्वतःला सिद्ध करा. सिद्ध झालात तर प्रसिद्ध व्हाल. कसं बी सिद्ध व्हा, प्रसिद्ध कसे तरी होणारच आहे. सुप्रसिद्ध होता नाही तर कुप्रसिद्ध होता, पण प्रसिद्ध तर होता. सिद्ध तर व्हा, प्रसिद्ध नंतर व्हा. एक लक्षात ठेवा, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला लोक काय म्हणतील याचा विचार करत करत ना आपण फार मागे राहिलो होतो. कारण आपण ना सातत्यानं लोकांचा विचार केला. मी कधीच बोललो नाही, आणि मग स्टेजवर गेल्यावर माझं चुकलं तर लोक काय म्हणतील. लोकाला म्हणायचं ते म्हणू द्या ना. पहिल्या 4-5 भाषणाला, 4-5 भाषणानंतर लोक तुम्हाला स्वीकारणारच आहेत लोक तुम्हाला. लोकांची सवय सांगतो तुम्हाला, नाडी सांगतो लोकांची. काड्या करणाऱ्याच्या नाड्या ओळखता आल्या पाहिजे. लोकांची नाडी सांगतो मी तुम्हाला. लोकांना आपण स्वीकारण्याची सवय लावली की लोक आपोआप स्वीकारतात. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हालाच बदलता येतो, पण मला लोकांना बदलायला लावा. लोक बदलतात. मी एक उदाहरण देतो. सुरुवातीला मी असे कपडे घातले, कॉलेज सुटलं माझं आणि असे कपडे घातले मी, तर मला बाकीचे जे मित्र होते ना ते म्हणले, नेता झाला होतो आता. पहिल्यांदा असे कुठले तरी वेगळा तुम्ही ड्रेस कोड घातला तर थोडंसं बघतात ना लोक तुमच्याकडं. दुसऱ्या दिवशी परत घातल्यावर अर्धे कमी, तिसऱ्या दिवशी परत घातल्यावर आणखीन कमी, आता रोजच घातल्यावर. मला काही दिवस नावं ठेवलं लोकांनी, आता काय पुढारी झाला काय. आणि मी रोज तेच घालायलो, आता रोज ते घालायलो. आणि आता जर जीन्स पॅन्ट घातली ना परत नावं ठेवतील लोक. काय केलंय मी लोकांना ती सवय लावली आहे. हे मी असा आहे असं स्वीकारा. लोक स्वीकारतील की नाही, लोक काय म्हणतील याचा विचार करत आपण आपल्या आयुष्याचं भरपूर नुकसान करून घेतो. मला एक उदाहरण फार आवडतं या महाराष्ट्रामधलं, जे लोकांचा विचार केलाच नाही, लोक त्याला नावं ठेवीत होते. आणि चांगले लोक जे स्वतःला चांगलं समजतात ते त्याला वेड्यात काढत होते. आज तो प्रसिद्ध झाला आणि लोक त्याला म्हणत होते काय पण नाटकं करते रील्सवर येऊन. आज त्याचा मोठा बंगला झाला, त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. लोक म्हणायचे काय नाटकं करताय. जे त्याला नावं ठेवीत होते त्यांना कुणीच विचारित नाही. त्या बिचाराचा कुठला गुण आवडला मला माहिती आहे का. लोक त्याला एक जणांनी विचारलं होतं की तुम्हाला फार घाण कमेंट येतात, तुम्हाला काही वाटत नाही का. ते काय म्हणलं माहिती आहे का, ते म्हणलं मला वाचायलाच येत नाही. आणि मग मला ते महात्मा गांधीजींचे 3 माकडं आठवले. बुरा मत सुनिए, बुरा मत देखिए, बुरा मत सुनो, बुरा मत. जे निगेटिव्ह आहे ते ऐकूच नका ना तुमच्या बाबतीत ते असलं तरी. आणि जे निगेटिव्ह आहे ते वाचूच नका ना. तुमच्या सोशल मीडियाची कमेंट निगेटिव्ह आहे नका वाचू. तुम्ही कमेंट वाचलीच नाही त्याची टाकून काय उपयोग आहे का. त्यानं कमेंट्स टाकली पण तुम्ही वाचलीच नाही, किती मोठा अपमान आहे त्याचा.
तुमच्या भोवताली जे निगेटिव्ह बोलणारे मित्र आहेत ना, हे मित्र तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आमच्या मित्रांना नावं ठेवताय, पण तुम्ही कोण असता, तुम्ही ज्या वातावरणात असता त्या वातावरणापैकी एक आहे. 2-3 वर्ष झालं गर्दडे पाटील माझ्यासोबत राहतात. ते मगाशी म्हणले असते ना की आता मी पण शिकवितो, हे की नाही. 2-3 वर्ष झालं माझ्याकडे आले होते. त्यांच्या बॅचला इथं नाहीत आज, ते पांढरे साहेब वगैरे 2-3 लोक होते. तू होता का त्यांच्या बॅचला? होता ना. ते आता तू होतास. तो उभा राहा बरं, एकदा बघू दे सगळे, बघा त्याच्याकडे सगळे. हां त्या बघा, बस आता तो होता. त्याचं काही सातत्य नाही राहिलं विचारायचं, आहे की नाही. तुझं अपडाऊन असं ना, कुठं राहतो? बानेरला. तू पाहिलंस गर्दडे पाटील सुरुवातीला कसे होते? सुरुवातीला गर्दडे पाटील पाठीमागत बसायचे आणि नाही जमत भाषण म्हणून पाठीमागूनच निघून जायचे. आणि एकदा तर अक्षरशः डोळ्यातच पाणी आलं त्यांच्या, आपल्याला काही जमत नाही आणि आपली फीसही गेली वायाला आणि मला नाही वाटत जमन म्हणून. सगळ्याला जमायले, मला जमत नाही. आणि आता ते सातत्यानं माझ्यासोबत राहून राहून त्यांना तर जमायला लागलंच भाषण, पण मी कसं शिकवतो ते बघून बघून तसंच शिकवतात. वातावरणाचा परिणाम आहे. तुम्ही ज्या वातावरणात राहता तसेच घडता. म्हणून भाषण का येत नाही? आपण त्याच लोकांसोबत राहतोय. आपल्यापैकी सर्वच मित्राला भाषण जमत नाही. मग जो मित्र भाषण करतोय रोज रोज त्याच्यासोबत राहा. तो कसा चिंतन करतो, तो कसा मांडतो ते बघा. सातत्यानं तुम्ही त्याच्यासारखं त्याच्यासोबत राहून त्याच्यासारखेच बनणार आहे. गोंधळ हा नका होऊ देऊ. भाषणासाठी वाचन लागतं. चूक न वाचन करणारे लय भाडभाड बोलतात, फाड बोलतात. चांगला वक्ता व्हायचा असेल, अभ्यास पूर्ण तुम्हाला बोलायचं असेल तर अभ्यास लागेल. पण अभ्यास केला म्हणजे भाषण आलं असं नाही. वाचन करणारा प्रत्येक माणूस बोलत नाही, बोलणारा प्रत्येक वाचत नाही. बोलणारे पण फार कमी आहे जे वाचन करतात. आणि जे वाचन करतात ना त्यांचं भाषण प्रत्येक वेळी वेगवेगळं येतं. आणि काही लोकांचं भाषण वेगवेगळं येत नाही, तेच लक्षात आलं पाहिजे. याचं वाचन कमी झालं, हा तोच बोलतोय. तुम्ही म्हणता ना अरे त्यावेळेस आमच्या गावात कीर्तन कराल ते आणि दुसऱ्या गावात ऐकलं तेच बोलले, युट्यूबला ऐकलं तेच बोलले. लक्षात ठेवायचं, त्यांना चिंतन केलं नाही त्यांनी, किंवा त्यांना चिंतन करायला वेळ मिळाला नाही, दुसरं काही नवीन वाचनाला वेळ मिळाला नाही, काही कंटेंट गोळा करायला वेळ मिळाला नाही, भाषण बदलण्यासाठी मननाला चिंतनाला वेळ मिळाला नाही. आणि म्हणून तेच भाषण त्यांचं रिपीट येतं. आणि एखादा वक्ता असा असतो, आज एका ठिकाणी एक भाषण झालं, दुसऱ्या ठिकाणी दुसरं भाषण झालं. पहिल्या दिवशी भाषण वेगळं होतं, दुसऱ्या दिवशी भाषण वेगळं होतं, कारण त्याचं वाचन आहे. पण रिपीट भाषण करून तुम्ही तेच भाषण तुम्ही दुसरीकडे कुठेही करू शकता, असं काही नाही. भाषण एक बोलू का, तुम्हाला 5 मिनिटं बोलायचं आहे. बहुतांश लोकांना, म्हणजे यापैकी बसलेल्या 90% लोक तर राजकीय असतील. राजकीय लोकांना बोलणं सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला वाचन करण्याची गरज नाही, चालू घडामोडी पाहिजेत फक्त, आणि चालू घडामोडीवर बोलायचं आहे तुम्हाला फार वाचनातलं सांगून काही जमत नाही. आणि वाचनातलं सांगून लोक ऐकणारा श्रोतावर्ग तसा राहिलेला नाही. फक्त तुमचा आवाज, जे काही बोलणार आहेत ना, आताचं जग आहे, जे द्यायचंय ना ते ओरडून द्यायचं. भाषण मोठ्याने करण्याचा एक फायदा सांगतो. मोठ्यानं भाषण करत जावा. राजकीय भाषण खरं वाटतं, नसलं तरी खरं वाटतं. आणि हळू आवाजात बोललात ना, खरं असलं तरी खोटं वाटतं. म्हणून राजकीय भाषणात तुम्ही जेवढी आदळआपट करता तेवढं चांगलं. आणि तुम्ही मोठ्यानं बोलून तुमचा आवाज खुलतो. एक लक्षात ठेवा, कंठ ती जागा तयार करत असतो. तुम्ही जसं बोलाल तसं. हळू आवाजात जर नेहमी बोलत असाल ना तर तुमचा कंठ तसाच होतोय. मोठ्यानं आवाजात बोललाल ना तर कंठ तुमचा मोठा होतोय. आणि
तुमच्या कंठात जसं बोलायचंय तशी जागा तुम्ही करत राहा. तुम्ही गायन मंडळी बघा, गायनवाली जी मंडळी ना, काळी 1 काळी 2 काळी 3 पांढरा 1 पांढरा 2 जे काही स्वर लावतात ना, तो स्वर लावून तसंच गाऊन गाऊन तो स्वर परफेक्ट बसून घेतात. तसं राजकीय क्षेत्रातल्या भाषण करणाऱ्या लोकांनी तुमचा आवाज खडा करण्यासाठी खड्या आवाजातलं भाषण करण्याचा सातत्यानं सराव केला पाहिजे.